सरकारकडून शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट. आता पंचायत समिती मार्फत 26 जानेवारीला मिळणार लाखो रुपयांचा लाभ. आता जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल, शेती करत असाल, तर 26 जानेवारी निमित्त पंचायत समितीकडून 10 योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहेत. 2026 हे आत्ता सुरू झाले आणि 2026 या नवीन वर्षानिमित्त 26 जानेवारीला शेतकऱ्यांना पंचायत समितीकडून 10 गिफ्ट देण्याचा योजना सरकारने आखली आहे. यामुळे आता पंचायत समितीच्या माध्यमातून 10 योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार. पहा, तुम्ही जर पंचायत समिती कार्यक्षेत्रात राहत असाल तर तुम्हाला शेतीसाठी लागणारे अवजारी खरेदी करण्यासाठी पैसे, बऱ्याच वेळा शेतीसाठी कर्ज लागतं, इतर कामांसाठी अनुदान हवं असतील तर सगळ्या गोष्टी तुम्हाला आता पंचायत समितीकडून मिळणार. 2026 मधली ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली आहे. 2026 मध्ये सुरुवातीला शेतकऱ्यांना हा लाभ घेणं आता सुरू झालेला आहे. अर्थात पंचायत समितीची ही नवीन योजना असल्यामुळे याचे अर्ज भरणं सुरू झालेलं आहे. 26 जानेवारी पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लाखो रुपयांचा लाभ सुरू होणार आहे. त्यामुळे सरकारने सांगितले की लवकरात लवकर हे फॉर्म भरून द्यायला सरकारने सांगितलं आहे. शेतकऱ्यांच्या अनेक गरजा आहेत, शेतकऱ्यांना अडचणी येतात आणि याच अडचणीवर मात करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक मोठी मदत वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 26 जानेवारी पासून देण्याचा निर्णय झाला आहे. ही मदत मिळायला आता 26 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. सगळ्यात आधी मराठवाड्यातले 4-5 जिल्हे असणार, पुण्यातील 5 जिल्हे असणार, नाशिकमधले 5 जिल्हे असणार, तर प्रत्येक टप्प्याटप्प्याने जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. पंचायत समितीला हा विशेष निधी वर्ग करण्यात आला आहे. योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. लाभ वितरण 26 जानेवारीपासून सुरू होणार. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर अर्ज भरायला सांगितले आहे. जे शेतकरी लवकरात लवकर पंचायत समितीमध्ये जाऊन हे विशेष अर्ज भरतील त्यांना 26 जानेवारीला पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाही. त्यामुळे 26 जानेवारी आता काही दिवसांवरच आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती लक्षपूर्वक ऐका, कारण की योजना आता सुरू झाली आणि 26 जानेवारीला पैसे मिळणार. दिवस फार कमी आहे. त्यामुळे कसा अर्ज भरायचा, कोणती कागदपत्र लागतात, कोणते शेतकरी पात्र आहे, कसा लाभ मिळणार, सगळी सविस्तर माहिती जाणून घ्या. पहा, शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पंचायत समितीद्वारे 10 नव्या योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याला पिकाला पाणी देताना अडचणी येतात किंवा ज्यांच्याकडे विजेची समस्या आहे त्यांना पहिलं मोठं गिफ्ट जे मिळणार आहे. काय काय गिफ्ट मिळणार, काय काय वस्तू मिळणार, या आपण सगळ्यात आधी याची यादी पाहूयात. त्यानंतर अर्ज कशा पद्धतीनं करायचा, कोणती कागदपत्र लागतात, 26 जानेवारीला कशा पद्धतीने पैसे मिळणार. आता पहिली गोष्ट पहा, पहिलं जे गिफ्ट मिळणार, पंचायत समितीकडून 5 HP क्षमतेचा डिझेल पंप देण्यात येणार. तुम्हाला 5 HP डिझेल पंप मोफत मिळू शकतो. आता जर तुमच्याकडे लाईट नाही आहे किंवा लाईटीचा प्रॉब्लेम आहे तर हा पंप मिळवण्यासाठी एक अर्ज प्रक्रिया असते. ती कशी करायची, कुठे जाऊन अर्ज भरायचा, कोणती कागदपत्र द्यायची, सगळं सविस्तर सांगतो. हे झालं पहिलं गिफ्ट. आता त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये पिकाचं संरक्षण करण्यासाठी, धान्य झाकण्यासाठी ताडपत्रीची गरज असते. आता ही ताडपत्री खरेदी करण्यासाठी देखील अनुदान तुम्हाला आर्थिक मदत पंचायत समितीकडून मिळणार. ही दुसरी योजना आहे. आता पहिलं आहे डिझेल HP पंप, दुसरं ताडपत्रीची योजना. आता आणखी 8 वस्तू किंवा 8 योजना आहेत, तर त्याची माहिती आपण घेऊयात आणि नंतर कशा पद्धतीने अर्ज करायचा, कसे कागदपत्र जमा करायचे, कोणते शेतकरी पात्र आणि कोणते अपात्र, कोणत्या जिल्ह्यात 26 जानेवारीला लाभ होणार. माहिती ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करण्याची चूक करू नका. 5 HP डिझेल, ताडपत्रीचं अनुदान, ह्या 2 गोष्टी तर आहेत, पण त्याचबरोबर इतर 8 वस्तू मिळणार. आता यासाठी अर्ज कसा करायचा, पैसे कसे खात्यावर येतात, सविस्तरपणे समजून घ्या. तिसरी योजना पहा, आता तुम्हाला टोमॅटो किंवा बटाटे सारखी पिकं जर बाजारात न्यायची असतील तर प्लॅस्टिक कॅरेटची गरज भासते. आता हे प्लॅस्टिक कॅरेट घेण्यासाठी देखील पंचायत समितीकडून आर्थिक सहाय्य मिळतंय. अनेकदा शेतकऱ्यांकडे हे कॅरेट खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसतात, मग ते इतरांकडून उसने घ्यावे लागतात. मग आता त्यांच्या हक्काचे पैसे पंचायत समितीकडून आता मिळणार. फक्त यासाठी एक अर्ज करण्याची पद्धत आहे. ती अर्ज प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्या, तुम्हाला कॅरेट देखील मिळणार आहे. आता त्यानंतर तिसरी गोष्ट झाली चौथी गोष्ट. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची विहीर शेतापासून लांब असते, तिथून पाणी आणण्यासाठी पाईपलाईन लागते. मग या पाईपलाईनसाठी पंचायत समितीकडून 2.5 इंचाच्या PVC पाईपलाईनसाठी मदत मिळणार. पण यासाठी काही ठराविक निकष आणि पात्रता असणार, तसेच कागदपत्रही थोडी वेगळी लागू शकतात. आता जे पुढे तुम्हाला सांगतोय पहा, शेतात नांगरणीसाठी ट्रॅक्टर भाड्याने आणण्यासाठी खर्च वाचवायचा असतो. अवजारांसाठी देखील अनुदान आहे. फवारणी बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप आहे. आता जर तुमचा मुलगा शिक्षण घेत असेल तर त्याला लॅपटॉप दिला जाणार. घरात दळण दळण्यासाठी पिठाची गिरणी आणि झेरॉक्स मशीन देखील योजनेमध्ये समाविष्ट आहे. तर या झाल्या 10 वस्तू. आता थोडक्यात सांगायचं झालं तर खास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 25,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जर तुम्ही गावात पंचायत समितीच्या क्षेत्रात राहत असाल
तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण पंचायत समितीने खास शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी या नव्या योजना सुरू केल्या, ज्या अंतर्गत 10 वस्तू मोफत मिळणार असून लाखो रुपयांचा लाभ होईल. आता या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा, बँक खात्यात पैसे कसे जमा होणार, कागदपत्र कुठं द्यायची, हे आपण सविस्तर पाहूया. सहसा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आपण पाहतो, पण पहिल्यांदाच पंचायत समिती स्तरावर अशी व्यापक योजना राबवली जाते. त्यामुळे जर तुम्हाला या वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी योजना कोणत्या आहेत, त्या कोणत्या वस्तू मिळणार, पैसे थेट कसे बँकेत येणार, अर्ज प्रक्रिया काय, सगळं सविस्तर पाहतो. आता जसं आधी सांगितलं, 10 वस्तू तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये डिझेल पंप, मुलांचा लॅपटॉप, शिक्षणाचा खर्च असेल, ताडपत्री, प्लास्टिक कॅरेट, पिठाची गिरणी, गांडूळ खतासाठी, जैविक खतासाठी, कीटकनाशकांसाठी वेगवेगळे अनुदान. आता प्रत्येक योजनेची माहिती टप्प्याटप्प्याने सांगतो. पहा, प्रत्येक योजनेचा लाभ घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे. माहिती लक्षपूर्वक आहे का. 5 HP डिझेल पंप अनेक शेतकऱ्यांना विजेचा तुटवडा असतो, सोलर बसवणं परवडत नाही. अशा वेळी डिझेल पंप खरेदीसाठी सरकार थेट आर्थिक मदत करतं, ज्यामुळे तुमचं पाण्याअभावी पीक जळत नाही. दुसरं म्हणजे 20 किलो क्षमतेचं प्लास्टिक कॅरेट, जे टोमॅटो आणि बटाटे वाहतुकीकरता उपयुक्त आहे. ताडपत्री, 2.5 इंचाची PVC पाईपलाईन, फवारणीसाठी बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप. ही आता ह्या गोष्टी झाल्या. आता सोप्या भाषेत सांगायचे तर लाभ कशा पद्धतीने घेता येईल. आता हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण वळतोय. आता पहा, सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की जिथे आपण शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पशुपालनासाठी विशेष असलेल्या योजनेची माहिती देतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत. आता जसं मुलाची योजना आधी सांगितली होती की मुलगा किंवा मुलाला तुमचा मुलगा किंवा मुलगी 7वी ते 12वीत शिकत असेल तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकार आता मोठी मदत देत आहे. मुलांना कॉम्प्युटर घेण्यासाठी 4,000 रुपये, कॉम्प्युटर कोर्स शिकण्यासाठी 4,000 रुपये, MSIT सारखे कोर्स शिकण्यासाठी 3,500 रुपये आता देणार. मुलांसाठी नाही तर महिलांसाठी देखील आहे. ज्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालं, त्यांना 4 चाकी वाहन शिकवण्यासाठी 3,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवासात अडचण येऊ नये म्हणून त्यांना शाळेत जाण्यासाठी सायकल घेण्यासाठी 4,500 रुपये देत आहे. चाऱ्याचा प्रश्न सोडण्यासाठी, दुधाचा प्रश्न सोडण्यासाठी मिल्किंग मशीन 15,000 रुपये दिले जाते. आता हे सगळे ज्या योजना आहेत तर ह्या प्रत्येक वेगवेगळ्या योजना आहेत. आता तुम्ही वरील वयाच्या अटीनुसार किंवा वेगळ्या पात्रतेनुसार तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे. यासाठी अल्पभूधारक शेतकरी असणं गरजेचं आहे, ज्याचं शेती 5 एकरच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे, त्याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे, त्याच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. म्हणजे गरजू गरीब शेतकऱ्यालाच या योजनेचा लाभ मिळत असतो. आता या प्रत्येक योजनेचा लाभ घ्यायला एक सिंगल फॉर्म नाही, प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळे फॉर्म आहेत. तर तुम्ही पंचायत समितीमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही विचारायचं आहे. त्यासाठी वेगवेगळे सेक्शन्स देखील असतील, तर त्या सेक्शनला जाऊन तुम्ही विचारा की तुम्हाला HP पंप, डिझेल HP पंप लागतोय किंवा तुम्हाला मुलासाठी सायकल किंवा तुम्हाला वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे. तर त्या योजनेचे फॉर्म तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं भरून द्यावे लागतील. मग तुमचे ते फॉर्म स्क्रुटिनी होतील, त्याची पडताळणी होईल आणि मग जर तुम्ही पात्र ठरला तर त्याचं अनुदान एकतर तुमच्या खात्यात येईल किंवा ती जी वस्तू आहे तर ती तुम्हाला पंचायत समितीमार्फत मिळून जाणार आहे. तर ही माहिती आपण संक्षिप्तपणे देण्याचा प्रयत्न केला आहे. पण तुम्हाला एखाद्या योजनेचं डिटेल माहिती लागत असेल नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.